ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सुगंधी तंबाखू वाहतूक व तस्करीचा पुष्पा स्टाईल फंडा, 3 जणांवर गुन्हा दाखल। सुगंधी तंबाखूसह 11 लाखाचा मुद्देमाल जप्त। सुगंधी तंबाखू वाहतूक व तस्करी करणाऱ्या तिघांवर मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने निलजी बावणी रस्त्यावर हायवे ब्रिजच्या खाली सापळा लावून कारवाई केली। संशयित राजकुमार निंगाप्पा बुद्धिहाळ, हारून शौकत हुकिरे, रिहान मलिक, मुबारक मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आला आहे। त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा 570 किलो प्रतिबंधित तंबाखू आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 11 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थाच्या वितरण, विक्री तसेच नशेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, PSI पूनम पाटील, संदीप गुरव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, अभिजित पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हरगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज गुंदकोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रनिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व 1 आयशर 4 चाकी वाहन असं एकूण 11,26,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते। याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते। माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत। यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे।